हालो 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 हॅलो 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 1 2 3 4 माईक टेस्ट. हॅलो, आवाज सर्वांना येतोय काय रे मराठो? आवाज येतोय ना? पाऊस बाहेर खंडावं लागते हवा तसा. आता आपण पण खंडावायचंच आहे, काय काळजी करायची नाही. आणि म्हणून हॅलो 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 दावा दादा मॉनिटर येऊ द्या थोडा अजून. हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 हॅलो. आवाज सर्वांना येतोय ना नक्की? अगदी शेवटपर्यंत येत नसेल तर सांगा. ह्यांची वाट पहिली बघून करा अगोदर. हे आजचा खरं यशमानी आहे. फक्त 2 दिवस खरं काढा आधी सांगतोय हा म्हणून. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करत असताना माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय विकासजी नांबरे बुवा शाहिरांना विनंती करतो. शाहीर कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आपल्या प्रश्नाचे उत्तर घेऊन यायचे. माझा देखील विषय ठिकाणी घेऊन जायचं. करायची सुरुवात. गणपती बाप्पा. काही कळना मला ग. एक बात म्हणाला या खाती माये खाती. अग एक बात म्हणाला या खाती माये खाती. अग का ग तू येडा बसाती अनेक राजा. अग या जीवाची नाही नाही होती. अग का तू येडा बसाती अनेक राजा. जीवाची नाही नाही होती. आणि म्हणून हे माय बाबा आणि विनवणी हा बाबा तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. म्हणून माझी विनंती तुला रे तूच घडवील मला रे. तुझ्या आठवणी रसिका या हृदयामध्ये राहती. अरे तुझ्या आठवणी रसिका या हृदयामध्ये राहती. आहे तूच रे अरे खरा माझ्या जीवनाचा साथी सदैव राहो. तुझ्या माझ्या प्रेमाची नाती आहे तूच रे माझ्या जीवनाचा खरा साथी सदैव राहो. तुझ्या माझ्या प्रेमाची नाती.
हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वाचं आराध्य दैवत राजश्री छत्रपती शिवरायांना बाणाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता आज आहे जिजाऊंना शाही विमानाचा मुजरा करून सिंहाचा छावा धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजांना बाणाचा मुजरा करून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विमान वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना बाणाचा मुजरा करून माझी पाठपाटी माझी पादलमार माझ्या गावची माऊली आई सोनाई कोटेंच्या छतावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्री सचिनदादा मालव आणि सहकारी आयोजित माननीय श्री बाबूसाहेब पाटील यांच्या सौजन्याने कलगी आणि तुला असा नाचाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोगाई कोटेश्वरी नाट्य मंडळ मी शाहिरी राजेश्वरी मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा दुर्गादेवी नृत्य कला पथक मालगुंड दुर्गावळीवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाच कला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा आणि म्हणून मित्रांनो म्हणून ज्यासाठी केला होता अट्टहास ज्यासाठी केला होता अट्टहास तो शेवटचा दिस गोड व्हावा आणि आज मायबापानं माझे बंधू माझे आधारस्तंभ माझे मार्गदर्शक सचिनदादा मालव आणि आयोजित यांचा हा अट्टहास पूर्ण झालेला आहे आणि आजची सेवा ही हाऊसफुल मित्रांनो झालेली आहे. का जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हे प्रेम आहे तुमचं हे आशीर्वाद आहे तुमचे. कारण का कार्यक्रमाचं टायमिंग होतं 7चा फेरा गेलाय 10 वाजले कार्यक्रमाला उशीर झालेला आहे जवळजवळ 2-2.5-3 तास. तरी सुद्धा तुम्ही थांबलात तुमचे मनापासून आभार मानतो. कारण मित्रांनो सांगायला अभिमान का वाटतोय थोडक्यात या ठिकाणी आवडताना कार्यक्रमाला सुरुवात करतोय. या जोडीला आता भले बाजू आदिमायाची मांडतोय पण महाराष्ट्रातले एक नावाजलेले 2 बैल आहेत मथुर आणि बकासूर है ना. ती जोडी तशी लोकांना आवडत असे ह्या सुद्धा जोडीला लोकांनी पसंती दिलेली आहे. आजचा सुद्धा कार्यक्रम हाऊसफुल उद्याचा सुद्धा कार्यक्रम मुंबईचा हाऊसफुल झालेला आहे आणि म्हणून बारी या ठिकाणी आजची ही बारी होणार आहे. मित्रांनो शब्द देतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा माझे बंधू सचिनदादा मालव आणि सर्व सहकारी आमचे बाबूसाहेब पाटील या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आजचा कार्यक्रम मित्रांनो ज्यांच्या सोबतीने पुढे घेऊन चाललोय ते माझे संगीतकार आज मला वारंवार कार्यक्रमाला ढोलकीला साथ करतात माझे बंधू झीवा फिल्म त्यांची प्रत्येक रियालिटी शो मध्ये ढोलकी वाजते विशाल स्वतः. मॅनेजर मला साथ करतात माझे बंधू ललिता येसरे. कीबोर्डला मला साथ करतात माझे बंधू 2026 असा धमाका मित्रांनो मोठा आहे पंकजदादा काताळे. ऍक्टरपॅडला मला साथ करतोय माझा भाऊ प्रणव काताळे. शैलीला मला साथ करतात माझे बंधू रोहितदादा जाधव आणि मित्रांनो आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम करतायत. वारंवार प्रत्येक कार्यक्रमाला सांगतो नुसतं नाव मोठं दक्षिण खोटं अशातला भाग नाही. प्रत्येक कार्यक्रमामध्ये एकच सांगतो अरे या माझ्या कोकणामध्ये अरे साला असा एकही गाव नाही जिथं माझ्या गावा सावंतचं नाव नाही. म्हणून आमच्या गावाला आमच्या सर्व या ठिकाणी आमची मंडळी आमचे या ठिकाणी सर्व ही आमची संकेत असेल या सर्व माझ्या मित्रांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये या रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत शाहिरी मंडळी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये या ठिकाणी माझे गुरुबंधू आणि मला गुरु समान असणारे सन्माननीय आदरणीय प्रभाकरजी धोपट माऊली आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे युवा आहे नवा पण मार्केटला सध्या छावा आहे. परवाच एक या ठिकाणी कार्यक्रम झाला माझा भाऊ शुभम माटन आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी वेळापत्रक उपस्थित राहिलेला आहे. सन्माननीय शाहीर माझे बंधू तोरेवाले शाहीर सुनीलची दगडे माऊली नंदकुमारची बेंद्रे माऊली विनोदची घोड माऊली रोहितची माचिवले माऊली राजची कातकर ओंकारची शितप माऊली विजयची निमरे माऊली नंदकिशोर अग्रे माऊली आणि विनयची मांडवकर माऊली या माझ्या सर्व शाहिरी मित्रांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आमचे आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक आमचे बाबा तुकारामजी मालक हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी वेळात वेळात उपस्थित आहेत. या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आजच्या या गर्दीमध्ये मित्रांनो आपली सीएसपी टीम आणि कोकणातील आपल्या नामवंत एक संगीतकार ज्यांची गाणी ज्यांच्या संगीतबद्ध केलेली गाणी ही प्रत्येक कोकण वासियांच्या मनामध्ये एक जागा करून ठेवली. माझे बंधू पंकजदादा खाडेकर आणि सर्व आमची सीएसपीची टीम या ठिकाणी आज हजर आहे. या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझे बंधू
सागरदादा रोहितकर खास वाघरवरून आजगोरी गावातून इकडच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. या देखील मानाचा मुजरा करून आजच्या कार्यक्रमासाठी माझे बंधू आमचे राजूदादा खेडेकर हे देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळात उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचा लाडका आपला कोकणकर आजी, आमचे श्यामदादा असतील, आमचा चंदन असेल आणि कॅमेरा लावलेले माझे सर्व आमचे सुजितदादा नाखरेकर असतील. ही सर्व या ठिकाणी बाकी त्यांची नावं जेवढे जेवढे दिसते त्यांची नावं घेतोय. बाकीच्या माझ्या ठिकाणी कुणी राग मानून घ्यायचा सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आता राहिलं आहे ना, जागा पण भारी आहे. वधू कक्ष आणि वर कक्ष. सचिन दादा आज लागला आमचा लावूनच टाकला वाज फक्त अंतरापट मध्ये धरायला नंतर यामध्ये झाला. आदरणीय सन्माननीय शब्दांचे जादूगार विकासजी लांबरे बुवा, त्यांचा सर्व संच, त्यांचे संगीतकार या सर्व मित्रांना शाहिरी मानाचा मुजरा वितरण करून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमच्या दोन्ही शाहिरांना मोलाचा सहकारी शांततेचा आश्रय द्या अशी आशा बाळगतो. दोघांचा डायलॉग है ना, लय फेमस केलेला ना, मोठं गार केलं गंमत मध्ये, पण त्याला मागच्या वारीपासूनच सांगतोय तुम्ही गार करा, गरम करा है ना. भेंडी तुम्हाला भेंडी, गवार, दोडका, कारला सगळा देऊन टाकतो बाबा. अगदी घेऊन जाऊन द्या मुंबईत जाईपर्यंत तुम्हाला खपायचा नाही म्हणून म्हणतात ओवांचा डायलॉग आहे. म्हणतात मोठं गार केलं गंमत मध्ये. आणि आपण आज सुद्धा तुमच्या समोर राजेश भाऊ आहे उभा समोर मोठ्या हिंमत मध्ये आणि तुमच्यापेक्षा जास्त हिंमत मध्ये उभा. आणि म्हणून या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादात नटेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन कार्यक्रमाची सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या ठिकाणी मित्रांनो आज तारीख आहे 18. आजपासून बरोबर 7 दिवसानंतर एका आठवड्यानंतर पांडुरंगाची आषाढी वारी या ठिकाणी आहे. सर्व माझे साधू संत, सर्व माझे वारकरी भाविक त्या पंढरपूरच्या दिशेने आपल्या पायी वारीच्या वाटचाल चालू आहे. सर्व वैष्णवांचा मेळा त्या चंद्रभागेमध्ये जमणार आहे आणि म्हणून ही स्तवन माझ्या पांडुरंगाच्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणावरती समर्पित करतोय. शाहीर ओ बुवा विकासजी लांबरे, विकास शेठ लांबरे, सचिन दादा म्हणतात मी गोरांकडे जाऊन म्हणतात राग शिकलोय. झोपट पावली गोरांकडे जाऊन राग शिकलोय. त्यांना म्हटलं मी पण बाथरूम मध्ये गाऊन जाऊन शिकलोय गाणी बोलायला. आणि गोरांकडे जाऊन त्याला राग आपला एकच शिकलोय, त्याच्या वर काही त्याला जमत नाही. आणि म्हणून स्तवन माझ्या पांडुरंगाच्या चरणामध्ये ठेवतोय म्हणायचं आहे का लक्षात राहा.
माझ्या पंढरीच्या विठुरायाचा आहे महिमा थोर. युगायुगे सांभाळी तो साऱ्या विश्वाचा भार. दिनदुबळ्या भक्त जनाना हे त्याचा आधार. म्हणून कलियुगी चालतो त्याच्याच नावाचा गजर. म्हणून शाही आज तुमची खरी कसोटी पडणार नाही बुवा. आज इथं आहे ना भेंडी आणि गवार नाही बुवा. आज घरी तुमचे माझ्या सुराची तालाची शाहिरी या ठिकाणी जुगलबंदी आहे. म्हणून या ठिकाणी श्रवण आपल्या चरणावरती ठेवतोय. माई बाप्पा म्हणायचं आहे काय लक्ष असावं. वंदना 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 तव चरणाला करू वंदना तव चरणाला करू.
चरणात करू. बोल श्री गणपती गजानन महादेवी अजिरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया. धोपटवाडी शाहीर सन्मान्य आमचे माऊली प्रभागाचे धोपट माऊली दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचा 12,000 पारितोषिक. त्याचप्रमाणे खास आजच्या कार्यक्रमासाठी मुंबईमधून आलेले माझे मित्र सन्माननीय सुशीलदादा भलेकर दादांच्या माध्यमातून रोख रुपये 1,001 रुपयाचा 12,000 पारितोषिक. त्याचप्रमाणे स्वतःचा वारसा शाहीर राजेश निकम बुवाचे चाहते खास मुंबईवरून आज या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले आहेत. कल्पेश शंकर मालम आणि साहिल मोहन मालम यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं 12,000 पारितोषिक आलेलं आहे. फरमाईश आलेली आहे वेडी झाली राधा तुझ्यासाठी या ठिकाणी. त्याचप्रमाणे विनायक हरिचंद्र भलेकर खास राजेशदादाच्या आवाजासाठी 200 रुपयाचं 12,000 पारितोषिक आलेलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. तर म्हणून मित्रांनो या ठिकाणी कुमार सागर शिकवण निर्मित व प्रणित शिकवण संकल्पित आम्ही कोकणवासी नमन मंडळ संगमेश्वर सहनिर्माता कुमार निलेश डावर, शाहीर गीतकार श्री संदेश मांडवकर, दिग्दर्शक श्री विनायक उर्फ पप्पू घोटर तसंच माझ्या सर्व या कलाकारांच्या माध्यमातून रोख रुपये 501 रुपयाचं 12,000 पारितोषिक आहे. शाहीरी मानाचा मुजरा माझे माऊली तुकाराम दादा मालम दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा 12,000 पारितोषिक. तर मित्रांनो या ठिकाणी संवाद झालेला आहे ना. मोठमोठं गार केलं गंमत मध्ये भेटी सागर दादा वेलकर दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक. फरमाईश आलेला आहे कोकण एक नंबर. आज काय मित्रांनो आज रात्र आपलीच आहे. उद्या सकाळी मुंबईला पोहोचायचं. 7च्या आपली वारीला आपण पोहोचणार काय ढोलकी वादन. आणि म्हणून या ठिकाणी शाहिरांचं म्हणणं आहे म्हणतात मोठं गार केलं गंमत मध्ये. असा भाव माझा लय चांगला आहे ना. आता बघू आज गार गरम काय होते तर चला होऊनच जाऊ दे. आजचा झोपाट उद्या मुंबईत घ्यायला बरा पडेल. पण शाहीर बघाशी तुम्हाला वाटतंय आज घरी तुमच्यानी माझी जुगलबंदी आहे. हे भागातला जे पब्लिक आहे ना बुवा, तुम्ही गेल्या वर्षी गणपती खंडाळ्यामध्ये मला वाटतं शाहिरांचा कार्यक्रम झाला होता. माझी या ठिकाणी पहिलीच वेळ आहे. आणि सचिन दादांचं स्वप्न होतं बऱ्याच दिवसापासून राजेश बुवांना एकदा तरी खंडाळ्यात आणायचंय आणि आज ते पूर्ण झाले मित्रांनो. विषय काय मित्रांनो, शाहिराला मग असं म्हटलं शाहीर है ना, भेंडी गवार कारला चिवडा सगळं तुम्हाला उद्या मुंबईला पण देईल बुवा. पण आज खरी जुगलबंदी आहे तुमच्या माझी दादाची आणि सुरांची बुवा. आज मला बघायचं आहे. आज मला पण बघायचं आहे नक्की गुरांक जाऊन शिकलं तरी काय है ना. पण मला जरा एक कळत नाही. हे बरोबर इकडे बघा जरा. मला एक कळत नाही. शाहीर आज चांगल्या हुद्द्यावरती नोकरीत आहे. एमपीएससी शिकले. लॉकडाऊनच्या नंतर हे नावारूपाला आलं. शिकलं कधी म्हणजे मुंबईत आणि पुण्यात पण काय गोरा घेऊन गेलं होतं काय माऊली. गुरांक जाऊन म्हणतात राग शिकलो एवढ्या वर्षाचा आणि राग झाला एकच. काय हो लोकडे माऊली, एका रागाशिवाय काय शिकलंच नाही. एकच राग तो पण मी परवा काय शाहिरांचा. पण विषय काय मित्रांनो, शाहीर सर्वांना उत्सुकता आहे.
राजेश बुवा सोबतचे तुमचे गण हिट झाले. तुम्ही म्हणता ना गन कॉपी नाही करत, अभिमानानं सांगतोय. उत्सुकता आहे. 2023, 24 आणि 25 राजेश बुवा सोबत गाजवला आहे गाण्यांमध्ये. 26 मध्ये काही सोड दिसत नाही. आज अपेक्षा करतो की काहीतरी नवीन घेऊन या म्हणून सांगतोय. आणि माझ्यासोबतच आणा हे पण तुम्हाला सांगतोय. तुम्ही जरी काला असाल तरी मी मात्र आहे ना चांगल्या पायाचंच आहे. म्हणून बुवा नाव गाण्याचं गोंदाईचं गाण्याला मागायचं. साक्षीदार आय विटनेस आणि राजेश निकम. आणि म्हणून सांगतोय बाबा आज काहीतरी घेऊन या चांगला विषय. आणि म्हणून मित्रांनो विषय आहे गाण्याचा. ही सारी माझी धरणी माता आज प्रपोज झालेली आहे. आजची तारीख आहे 18 जुलै. काही मोजके 2-2.5 महिने शिल्लक झालेत माझ्या विघ्नहर्त्याच्या आगमनाला. आणि म्हणून माझ्या प्रत्येक कोकणवासियांना, या प्रत्येक लेकरांना, प्रत्येक भक्ताला आस लागले बाप्पाच्या आगमनाची. विषय आहे शाहीर गाण्याचा एक आगळा वेगळा. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. पूर्ण कराया ये लंबोदरा तू ही इच्छा मनाची. मग कधी दिसेल डोळे भरून देवा, आणि कधी दिसेल डोळे भरून ती मूर्ती माझ्या गणाची. मग दर वर्षाला वाट पाहतो मी देवा त्या तुझ्या चतुर्थी सणा. म्हणून ही इज माय बेस्ट फ्रेंड शाहीर विकास शेठ कांबळे. म्हणून म्हणायचंय कंगना कवर कंगना सजना पुकार तेरा नाम. सजना माझा आहे कुठं बांधून ठेवला कसं लावलं बघा दावा तोडून पडत. सजना माझा हिसकाने काढत. हा हो या हिसकाने काढत. शाहीर आज पण सांगतोय तुम्हाला, आज पण सांगतो बाई आहे शक्ती तुर्याची. जर नमान इथं आणला ते करणार पण नाही. तरी मला तसा वचन, त्यांची बायको आहे मी, आणि नवऱ्याने बायकोला दिलेलं वचन कधी तोडायचं नाही. नाहीतर बायकोला दिलेलं वचन जर नवऱ्याने मोडलं तर संध्याकाळी जेवणाचा ताट भेटायचा, नमान करायचा, नाहीतर सगळा सामान बांधून घेऊन सगळे नीट. विषय काय मित्रांनो, प्रत्येक लोककला आपले आहेत. या भागात काय नमन होत नाही. काय बोल गोडे गोवा माऊली, नमन होत नाही. नमनात जर शक्ती तुला होत नसेल तर शक्तीला नमन हवाय कशाला, एवढाच मला काय विरोध नाही. विषय काय, यांना कोणतरी 100 रुपये बक्षीस देणार, गोवा नमन करा, गोवा करणार आली आली तुझी पाणी आली पाणी बघा आलं पाणी राडा म्हणा तुरे मला नाही ऐकला. आम्ही काय गोट्या केला आलं दाखवतो राडास काय असतो. म्हणून म्हणायचंय आरे कंगना कवारे कंगना सजना पुकारे तेरा नाम. बिंदिया ये तेरी बिंदिया देखो मैं सुबह हो शाम. आजा भाग द्या चाली देतोय तुम्हाला सोपा करतो तुमचा का. हे कंपोजर आहेत मोठं अजय तुझ्या नंतर ह्यांचाच नंबर लागतो का लय मोठा कंपोजर आहे. आणि म्हणून बाप्पा अरे माझ्या प्रत्येक लेकरांना, या प्रत्येक भक्तांना ओढ लागले तुझे ती 14 सप्टेंबरची. कधी एकदा येशील तो दिवस कधी गुजारेल. आणि म्हणून अरे बाप्पा या साऱ्या भक्तांसोबत आणि या निसर्गाने सुद्धा साक्ष ठरले तुझ्या आगमनाची. ही सर्व माझी धरणी माता आज प्रफुल्लित झाले तुझ्या आगमनासाठी. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. सजली ही वसुंधरा तुझ्यासाठी गौरी हरा. सांग येणार कधी घरा देवा बाप्पा लंबोदरा.
नभढोल वाजवून सांगती पाऊस धारा तुझ्या स्वागतासाठी सुटलाय मंजूर वारा देवा. आणि या भक्तांप्रमाणे आणि निसर्ग सुद्धा आगी थाटा सजलाय 14 सप्टेंबरच्या दिवसासाठी म्हणून म्हणायचंय 1 2 3 4. तुझ्यासाठी गौरी हरा. आणि म्हणून या ठिकाणी संवाद झालेला आहे. बरोबर बसायला खाली टाईम भरपूर आपल्याला काय काळजी करायची नाही, दम टाकून काय काम करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो स्तवन झालेला आहे, गायन झालेला आहे. आता खरी विषय आहे, आता खरी जी मजा आहे ती आहे गवळणीची. बरोबर ना? बरोबर. झोपलो काय? झोपलं? कारण मला माहिती ह्या टाळ्याशी त्या बुवा आल्यावर वाचतील, कारण त्याच्याशिवाय त्यांना जर पब्लिक शांत बसणार बुवा पैसा गॅरंटी मी सांगते तुम्हाला, ते बोलणारच नाही त्या.
आल्यावर करते हो तिकडनं आवाज आला की आत्या घोडी सांगा जाऊन त्याला काय जल्ला घटस्फोट तुम्ही पण घेऊ दे माझ्या भावाला मला सोडायची नाही हो सध्या भावकीत त्यांना जोरात चाललाय पण गेल्या वर्षी वचन दिलाय मी नाही दिला त्याने मला दिले माझ्या बाईला मी सोडायचो बाई कशी पण असू दे बाय म्हणतात आगाव आहे नवऱ्याने बायकोचा थोडासा त्रास सहन करायला लागतो काय बाय मावल्यानं बरोबर ना त्याशिवाय सकाळची न्यारी आणि संध्याकाळचा जेवण भेटत नाही म्हणून आता विषय आहे आगळा वेगळा गवळीचा शाहीराना आमचे 4-5 कार्यक्रम मुंबईमध्ये झाले आणि अजून 4 बाकी आहेत मुंबईत उद्याचा पण आहे शाहीराना वेगवेगळ्या पद्धतीच्या गवळी दिलेल्या आहेत त्यांना प्रेमात गवळी दिल्या पण शाहीराने काय समोर भाग दिलेत नाही एक गाण्याचा भागला लाल कलरची वांगडी वांगडीचा कलर लाल नाच मजा सोडून आला बघा लय भारी बोलतात ते विषय काय अजोदा शाहीराना गवळी अनेक प्रकारच्या दिल्यात आजही थोडासा विषय जरा आगळा आणि वेगळा आणलाय पण शाहीर गवळी झाल्याच्या आधी तुम्हाला सांगतो ह्यांना जरी घाणेरडी सवय काय माहिती काय हा वाटत कुणी काय टाकला नाही हा नैवेद्य त्याच्यावरती दगड मारून तो चिकन अंगाकडून घ्यायच्या घाणेरडी सवय आहे म्हणून शाहीर गवळीचा विषय तुम्हाला रुचेल आणि तुम्हाला पचत व्हावा असा सांगितला आहे मित्रांनो गवळ आपल्यासमोर ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं सांगते मी राधा या कानाची मोठी झाली तारा सांगते मी राधा सांगते मी राधा या कानाची झाली मोठीच तारा खेळाया गेला हा होता काना यमुनेच्या तीरा गोट्या हरवल्यावर कानाच्या राधाचा चढलाय पारा मग दुरून पाहत होती सारी लीला राधा हिराणीता विषय कसा आहे काना आणि त्याचे सवंगडी दरवाजा मोकळा ठेवा त्यांना ऐकाय मला जाऊ द्या आता तुमच्या व्यक्ती फुकतील गाणं तुमच्या येऊन दिलं त्यांना ऐकायला जाऊ द्या गोवाना विषय काय मित्रांनो त्या यमुनेच्या तीरावरती काना आणि त्याचे सवंगडी त्यांचा खेळ चालू आहे रगोली म्हणू नका विटीदांडी म्हणू नका क्रिकेट चेंडूफळी म्हणू नका आणि गोट्या म्हणू नका हे खेळ मित्रांनो पारंपरिक आहेत आता आपण जे खेळतो ना त्या गोट्यासारख्या कसल्या आहेत ना काचेच्या गोट्या आहेत तेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत दगड गोट्याने खेळायचा शास्त्रात त्याचा उल्लेख आहे गोवा चेंडूफळी असेल विटीदांडू असेल रगोल असेल हे पारंपरिक शाहीर भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून चालणारे खेळ आहे त्यातलाच एक खेळ गोट्यांचा होता विषय काय आहे राधा सर्व कृत्य पाहत असते कानाची सगळी धावपळ चालली काना पळत 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 चाललाय तर राधा कानाला वाटेत अडवते आणि काय सांगते विषय शाहीर गवळीतला कसा आणलाय स्वतःवरती ओढून घ्यायचा नाही म्हणत विषय काय ऐक रे काल्या घोंगडी वाल्या हो ऐक रे काल्या हा माझा गाणं नाही माझा किस्सा राधा कृष्णाला काय म्हणते ऐक रे काल्या घोंगडी वाल्या जरा सावरून धर लंगोटी लहान होता भगवान श्रीकृष्ण लहान होता धावतोय पळतोय आपली लंगोटी सावरतोय जरा सावरून धर लंगोटी उद्या खेळाची होईल खोटी राधा काय म्हणते कानाला काना धावत पळत चाललायस कुठं ही लंगोटी सुटत चालली तुझी ती सावर आली पाहिजे पण चाललायस कुठं ऐक रे काल्या घोंगडी वाल्या जरा सावरून धर लंगोटी जरा सावरून धर लंगोटी उद्या खेळाची होईल खोटी उद्या तुझ्या खेळाची होईल खोटी तुझी हरवल काली गोटी दादा काय म्हणते
तेव्हा काना दगडगोट्याने खेळायचा. आता दगडीचा कलर सगळ्यांना माहिती आहे. काही दगड पांढऱ्या रंगाचे असतात, काही दगड तांबट रंगाचे असतात आणि काही दगड काळ्या रंगाचे असतात. त्यातली ती गोटी दगड गोटी. राधा काय म्हणते, उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. काना या धावता धावता लंगोटीची गोटी तुझी आहे, ती जर पडून गेली तर उद्या तुझा खेळाचा कसं व्हायचं. हा शाहीर विषय आहे राधेचा आणि कानाचा. मागच्या वारी फिरायला मी विषय दिला होता है ना. खाली हलतोय ना गोबकाला. सचिन दादा आज मी विषय माझ्यावर सोडला आमच्या दोघांवरती, त्याचाच विषय आहे. तेव्हा राधा मला ती काढा ना, परवाच्या वारी शाहिराने गवत लावली होती. खाली हलतोय ना गोबकाला, पण त्यावर डोलतोय मुरली वाला. म्हणतात त्यांना भलताच नाग म्हणायचा. अरे जल्ला तुमचा नागाला घेऊन मी काय करू, मी करू तरी काय. म्हणतात यांना भलताच कसला भलताच गोवा. मी तुम्हाला परवा पण म्हटलं ना बारीक मुंबईच्या, तुमचा दीड जागी आहे, अडीच जागी आहे का फाकी आहे, तर मला काय त्यांना घेण्या द्यायची. पण माझ्या समोर आणलाव ना तर त्याला मात्र ठेचल्याशिवाय मी राहणार नाही. मित्रांनो एवढा विषय आहे गवळीचा, म्हणायचा आहे काय. ऐक रे काल्या घोंगडी वाल्या. 1 2 3 4. ऐक रे काल्या घोंगडी वाल्या, ऐक रे काल्या घोंगडी वाल्या. चला सावरून धर लंगोटी, चला सावरून धर लंगोटी. उद्या खेळाची होईल खोटी, उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. गोटी खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी.
आलेली होती. माझे बंधू कल्पेश दादा मालक यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा मार्गदर्शन करण्यात आलेला आहे आणि फरमाईश आलेली आहे ती मगाशी वेळी झाली आता तुझ्यासाठी मित्रांनो. आज काय टेन्शनच नाही, कारण आजची रात्र पण आपलीच आहे आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे श्री विजय शेठ कोळेकर कडवई, आमची माऊली शक्तिवादी नामवंत शाहीर, आमचे आधारस्तंभ आणि आमच्या खऱ्या कलाकारांचा जर भक्कम पाठीराखा कोण असेल तर शाहीर सन्माननीय विजयजी कोळेकर माऊली दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहार आलेला आहे. शाहिरी मनाचा मुजरा करतो. राजदादांचं नाव मगाशी घेत आहे ते तर खरी यजमानी आहे. कोळेकर माऊली आले. अरे वा क्या बात आहे. सन्माननीय शाहीर कोळेकरची माऊली या ठिकाणी आलेली आहे कारण की शाहिरी मनाचा मुजरा करतो आणि म्हणून फरमाईश मगाशी आली होती वेळीसाठी दादा तुझ्यासाठी फरमाईश देतोय आणि मग राष्ट्रपालाकडे आपण बोलूया. बरोबर आहे तुझं माझं या जन्माचं नातं, अरे विसरू कशी मी कान्हा, सांग तुला दिन रात, मग अंत नको पाहू माझा, लवकर जरा तू ये रे. अरे मनासारखा तू माझ्या वागरे, या राधेसाठी येशील का तू सांग रे. मनी धरू नको असा राग रे, राधेसाठी येशील का तू सांग रे. वेडी झाली राधा तुझ्यासाठी, कधी येशील माझ्या भेटी. वेडी झाली राधा तुझ्यासाठी, कधी येशील माझ्या भेटी. माझे बाहुनी थकलेली काना, लवकर जरा तू ये रे. माझे बाहुनी थकलेली काना, लवकर जरा तू ये रे. आणि धरू नको असा राग रे, राधेसाठी येशील का तू सांग रे. आणि धरू नको असा राग रे, राधेसाठी येशील का सांग रे. आणि धरू नको असा राग रे, राधेसाठी येशील का सांग आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो कवी दुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय विचारत असतो. लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत दिलेला आहे. गेली तगाई 4 वर्ष 2023, 24, 25 आणि चालू वर्ष 26 या 4थ्या वर्षामध्ये पुन्हा एकदा शाहिरांवरती विषय दिलेला आहे. समाजाचा सुद्धा बहुतेक माझा हा विषय आता पाठ झालेला आहे, परंतु समाजाच्या कानावरती विषय आपल्या देतोय. म्हणायचं आहे काय, शाहिरांना विषय दिलेला आहे की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय. शाहीर खाली विषयाला तुम्हाला बाजू दिले. नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित असावं आणि अजून त्याच्यामध्ये ऍड केलेली एक बाजू आहे शाहीर की जे माझ्या विषयाचं उत्तर आहे, जे माझ्या विषयाचं उत्तर आहे शाहीर तेच माझ्या ग्रंथाचं नाव आहे. ही सोपी बाजू शाहीर तुम्हाला करून दिली आहे. आज पुन्हा एकदा विषय आपल्यावरती सोडतोय. अपेक्षा करतोय बुवा की आज माझ्या विषयाला पुराव्या दिशेने हात घाला. मी शाहीर खोटं बोलणारा माणूस नाही. या रंगमंचावरती शपथ घेऊन सांगतो माझ्या विषयाच्या ग्रंथाचं पण बुवा नाव देऊ नका, कारण विषयाचं उत्तरच देतात तो आहे. पण माझ्या विषयापर्यंत शाहीर आज पोहोचला तर आज माझ्या या खंडाळा नगरीमध्ये या माझ्या समाजाच्या साक्षीने शाहीर तुमच्या ठिकाणी सत्कार करेल. पण बुवा खोटा बोलायचा नाही. आणि म्हणून अगं टिंग 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 माझी सायकल आली म्हणून म्हणायचंय
नुसता ओर नाही वाढवायचा हवकरी आणि देवकरी नॉनसेन्स म्हणून म्हणतोय अरे नुसता ओर नाही वाढवायचा माझा प्रश्न सोडवायचा नुसता ओर नाही वाढवायचा माझा प्रश्न सोडवायचा ओर नाही वाढवायचा माझा प्रश्न सोडवायचा नुसता ओर नाही वाढवायचा माझा प्रश्न सोडवायचा कोकणाच्या गाण्याची आमचे दादा मला वाटतं मगाशी दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक दिला आहे आणि फरमाईश आलेली आहे कोकणाच्या गाण्याची. मित्रांनो एवढं वेळ काय बघा गावात उद्याचं नियोजन आहे प्राणीमित्र ग्रुपने गेल्या वर्षी शाहीर विकास लांबोरे माझ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. त्या कार्यक्रमामध्ये म्हटलं तो आपलं कोकण आहे ज्याला स्वर्गाहून सुंदर कोकण म्हटलं गेलं. तर त्या कोकणावरती अनेक शाहिरांनी वेगवेगळ्या पद्धतीने गाणी लिहिलेली आहेत, गाणी गायलेली आहेत. चला म्हटलं आपण सुद्धा काहीतरी प्रयत्न करूया. प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये त्या गाण्याला पहिल्यांदा नाव ठेवणार हस बुवा हेच विकास शेठ नांबोरे आपल्याला हे हसलं होतं माझ्या गाण्याला त्यावेळेस. मी आज त्यांना असं नाही म्हणत. आणि ह्या वर्षी गेल्या वर्षी माझ्या गाण्याला नाव ठेवले बुवानी आणि यंदा लोकांना एवढं सांगताय बुवाला गाणं कोकणाचं मला सांगा बुवा गाणं किती भारी म्हणतात बघा. शाहीर ही आहे पोचपावती माझ्या प्राणीपणाची, ही पोचपावती आहे माझ्या कलेची शाहीर. आणि म्हणून या ठिकाणी माझे बंधू सन्माननीय रुपेश दादा थांबणे एक छोटीशी भेट वस्तू या शाहिरासाठी दादाच्या माध्यमातून आलेली आहे. या ठिकाणी माझे आमचे मार्गदर्शक सन्माननीय एक शब्दविद्यातील उत्कृष्ट अशा आयोजक म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. यावर्षी सन्माननीय शाहीर देवेंद्र झिमल आणि स्वतः मी शाहीर राजेश निकम असा सामना आमचा त्यांच्या घरी या ठिकाणी होणार आहे. वेलकम त्याला सन्माननीय आमचे बंधू योगेश दादा कनवशे दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं बहार या ठिकाणी पारितोषिक दिलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो फरमाईश आलेलं आहे माझ्या कोकणाच्या गाण्याची. विषय काय आहे गावात दादा गावात मला तेव्हा शब्द दिला होता मित्रांनो. म्हणजे आज बघा म्हणजे कार्यक्रम आहे म्हणून कोणाचे दान करतो अशाचा विषय नाही. हे गाणं ज्यावेळेस रेकॉर्डिंग झालं नव्हतं त्यावेळेस गावात मला एक फोन केला मला म्हटलं राजेश हे गाणं ज्या दिवशी रेकॉर्डिंग करायचा विचार करशील आज साक्षीला एक म्हणून सांगतो या त्या दिवशी हे गाणं कोणाचाही स्टुडिओ तर ह्या गाण्याला खर्च किती येऊ दे या गाण्याची संपूर्ण स्पॉन्सरशिप माझ्याकडून असेल. गाणं गायलं आणि माझ्या संबंध कोकणवासाने गाणं आचरणावर केलं. आज लहान मुलांच्या काही लोक असं म्हणतात बुवा आमचा बाबू तुमचा गाणं ऐकल्याशिवाय जेवत पण नाही म्हणतात. आणि म्हणून त्यातला ते घुकमाचा एका इथं आलाय त्याला बोलवतो स्टेजवर शिवांश तर ये बघू बाबू तुझी पण झलक जरा होऊन जाऊ दे इथं.
आणि म्हणून विषय आपल्या कोकणाच्या गाण्याचा म्हणायचा आहे काय, लक्ष असावं. रत्नागिरी माझी नवरत्नाची कलगी तुला नमन कदाही महान शिंगाभारी त्यात नाचे संकासूर अहो मायाळू माती जीवाला लावी हुर हुर खेळत पोली वंडण गड चिपळून वागर संगमेश्वर. आता पुढचं गाणं शिवांश बोलेला धवालदा. माझा भाऊ आहे सागर ओहिरकर, त्याचा छोटासा चिरंजीव आहे असगोरी मधून आला गुहागर मधून आणि या गाण्याचा खूप मोठा दिवाण आहे. शिवांश एकदा होऊन जाऊ दे सर. खेळत पोली वंडण गड परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकणेकर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकणेकर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकणेकर. कार्यक्रमाला उशीर पण बराचसा होत झालेला आहे. मला वाटतं हॉलपेक्षा मी आज वेळ जास्तच घेतलाय कारण रात्र आपलीच आहे. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी ज्या पद्धतीने मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य केलं, शाहीरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्हाला तुमच्या पद्धतीने निश्चित कार्यक्रम जेवढा जोर लावून करताय निश्चित तुम्ही करा. तुम्हाला शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपल्या सर्वांची प्रथम फेरीची धन्यवाद.
वा